125 जागा अशा आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा निवडून येऊ शकतो, जिथं भाजपाचा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो 100%, तिथं आम्ही दुसरा कोणी येईल ज्याला घेऊ आणि त्याला उमेदवारी हा विषय असायचं कारणच नाही। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं युनिट स्ट्रॉंग आहे अशा सर्व ठिकाणी भाजपाचाच उमेदवार निवडणूक लढेल अशी आमची तयारी आहे। एक म्हणजे सर्वे आला होता, त्यात तुमचे जे मागची माझी 40 नगरसेवक आहे ते डेंजर झोनमध्ये दिसत होतं, त्यात कितपत तथ्य आहे? आपल्याला खात्रीने सांगतो की पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल। तुमच्यासमोर आव्हान नेमकं कोणाचं आहे? महाविकास आघाडीचा आहे की तुमच्या महायुतीतला जो पक्ष आहे अजित पवारांचा त्यांचा आहे? तुम्ही विचार करा, 6-7 पक्ष स्वतंत्र लढल्यानंतर त्याचा फायदा हा निश्चित भारतीय जनता पार्टीला होणार। भाजपनं महापालिका आयुक्त यांच्याशी हातमिळवणी करून जी प्रभाग रचना आहे ती मोडतोड केली आहे। विरोधकांनी आरोप केलेले ठीक होतं, पण ह्यांनी महायुतीतले घटक जे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आरोप करतात। महापालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत। पुण्यातही भाजप, मनसे, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही ठाकरे आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडून देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे। महायुती की महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं अजूनही कुठल्या पक्षांचं ठरलं नाही, परंतु भाजपची तयारी नेमकं कशा प्रकारे चालली आहे हे आपण भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, निवडणुकीच्या दृष्टीने तुमची कशी तयारी चालू आहे? भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा केवळ निवडणूक आली म्हणून कार्यरत आहे किंवा कामात असतो असं नाही, तर सातत्याने पक्षाच्या माध्यमातून काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी ह्या सर्वच शहर आणि जिल्ह्यांमध्ये होत असतात। दुसरं असं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना येत असतात। ह्या योजना सामान्य माणसापर्यंत घेऊन जाणं आणि त्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना होणं, लाभार्थ्यांपर्यंत थेट ती योजना घेऊन जाणं, अशा माध्यमातून सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते हे सातत्याने काम करत असतात। त्यामुळं इतर पक्षांच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायम अलर्ट मोडवरती असतो, कायम कामामध्ये असतो, सातत्याने कार्यरत असतो। त्यामुळे निवडणुका ह्या तर महानगरपालिकेच्या घोषित झाल्या, आम्ही त्या दृष्टीने रचना लावली, संघटनात्मक आमचं सगळं स्ट्रक्चर रेडी आहे। आम्ही पुण्यामध्ये 26 मंडलं केलेत, त्या 26 मंडलांना अध्यक्ष केलेत, 26 मंडलांची म्हणजे 100 बूथचं एक मंडल आणि त्याची कार्यकारिणी 60 जणांची टीम, असं सगळं साधारण स्ट्रक्चर भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचं आम्ही तयार केलेले। प्रभाग स्तरावरची आमची कार्यकारिणी झाली, प्रभागाचं आमचं युनिट झालंय, प्रभाग स्तरावरचे अधिकाधिक कार्यक्रम हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्यात आणि त्या पद्धतीने तेही सुरू झालेले। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं शहर ते बूथ या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये संघटनात्मक आमचं स्ट्रक्चर रेडी आहे। 161 वॉर्ड होते, यंदा 165 वॉर्ड आहेत। 165 वॉर्डात तुमची लढाईची तयारी आहे का? मग असे 165 नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेमध्ये असले तरी मागच्या वेळेस आम्ही 100 जागा ह्या निवडून आल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या। 5 नगरसेवक हे 5-6 महिन्यापूर्वी आमच्याकडे शिवसेनेतनं भारतीय जनता पार्टीमध्ये आले, म्हणजे आज आम्ही 105 आहोत। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017ला ज्या जागा आम्ही खूप कमी फरकाने पडलो, म्हणजे त्याच्यात सांगायचं झालं तर आमच्या पाषाणमध्ये आमचे राहुल कोकटे 200-250 मतांनी पडले, आमचे वासुदेव भोसले 200 मतांनी वारजामध्ये पराभूत झाले, धनकवडीमध्ये आमच्या देवकरताई अशाच 200-300 मतांनी पडल्या। अशा पुणे शहरामध्ये जवळजवळ 20-25 जागा आहेत की ज्या आम्ही खूप कमी मार्जिननी पराभूत झालो। तर ह्या जागा आणि आत्ता असणारे नगरसेवक असं 125 जागा अशा आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा निवडून येऊ शकतो। ह्या सर्व जागांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी
आता संघटनात्मक आमची बांधणी रचना कार्यक्रम असं आम्ही त्या जागांवरती सुरू केलेलं आहे. म्हणजे 165 पैकी 125 तुम्ही लढणार असं म्हणताय. 125 जागा आम्ही निवडून येऊ शकतो अशा जागा मी आपल्याला सांगितलं. मग तुम्ही महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार पाहिजे असे हा अधिकार भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महायुतीतले राज्याचे नेते हे बसून या विषयात निर्णय करतील. तो माझा अधिकार नाहीये. मी या शहराचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने ह्या 125 जागा मी आपल्याला अशा सांगितल्यात की जिथं भाजपाचा उमेदवार 100% निवडून येऊ शकतो ह्या जागांवरती आम्ही आता कॉन्सन्ट्रेट केले. अन्यही जागांवरती तिथं आमची संघटना आहे, माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, पण हा निर्णय राज्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते करतील. ओके. बरेच मध्ये पक्षप्रवेश तुमच्या पक्षात झाले, जे माजी नगरसेवक आहेत तुमचे भाजपचे तिथेही. मग तुम्ही नेमकं कोणाला तिकीट देणार आहात, कसं तुम्ही ते कसं टॅकल करणार आहात, त्यांना कोणत्या एक प्रकारे फिल्टर कसा लावणार आहात? असे जिथं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, जिथं भारतीय जनता पार्टीचा क्षमतावान उमेदवार म्हणून आमच्या डोळ्यासमोर आहे, जिथं भाजपाचा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो 100%, तिथं आम्ही दुसरा कोणी येईल ज्याला घेऊ आणि त्याला उमेदवारी हा विषय असायचं कारणच नाही. अगदी तुरळक समजा एखाद्या ठिकाणी आमच्याकडे तुल्यबळ माणूस नाहीये, ज्या ठिकाणी खूपच अनिवार्य आहे अशाच ठिकाणी हा विचार केला जाईल. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा क्षमतावान कार्यकर्ता आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं युनिट स्ट्रॉंग आहे, अशा सर्व ठिकाणी भाजपाचाच उमेदवार निवडणूक लढेल अशी आमची तयारी आहे. मध्ये सर्वे आला होता, त्यात तुमचे जे मागची माझी 40 नगरसेवक आहेत ते डेंजर झोन मध्ये दिसत होतं. यात कितपत तथ्य आहे? नाही, अशा निवडणुकांच्या निमित्ताने मला असं वाटतं की सर्वे, फेक सर्वे लोकांसमोर आणले जातात किंवा असं चित्र निर्माण केलं जातं की इथं भाजपा अडचण येते. पण मी आपल्याला खात्रीने सांगतो की पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल अशी आजही स्थिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कायम नागरिकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असतात आणि जे आजही या निमित्ताने कार्यरत आहेत. त्यामुळे असं कुठेही होणार नाही. जिथं आम्हाला अडचण वाटते तिथं आम्ही अधिक प्रयत्न करू, पण भाजपाचाच नगरसेवक त्या भागामध्ये निवडून येईल या दृष्टीने आम्ही तयारी करतो. तुम्ही म्हणताय भाजपचा महापौर निवडून येईल, मग तुमच्यासमोर महायुतीत तुमच्यासमोर आव्हान नेमकं कोणाचं आहे? महाविकास आघाडीचा आहे की तुमच्या महायुतीतला जो पक्ष आहे अजित पवारांचा त्यांच्या आहे? कारण अजित पवारांचं प्राबल्य देखील पुणे शहरात तसं आहे मोठ्या प्रमाणात. नाही, असं आहे की आता विरोधात जो इलेक्शन लढणार, मी आपल्याला म्हटलं तसं की महायुती करायची असेल तर त्याचं स्ट्रक्चर काय, कोण किती जागा लढणार, हा पूर्ण अधिकार राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांचा आहे आणि तो निर्णय मला असं वाटतं की ते योग्य त्या पद्धतीने घेतील. पण पुण्यातलं मी चित्र आपल्याला असं सांगतोय की शेवटी मागच्या वेळेस आम्ही सगळे एकमेकांच्या विरोधात लढलो, यावेळेस राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रात एकत्र आहोत. त्यामुळे हा निर्णय राज्यातले शीर्षस्थ नेते करतील. पण आज भारतीय जनता पार्टीला मानणारा, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून जे काम सरकारच्या माध्यमातून उभं राहिले, या सरकारच्या योजनांचे थेट लाभार्थी आहेत. केंद्रात मोदीजींच्या सरकारने केलेलं काम आहे, मोदी सरकारने पुण्यासाठी केलेलं काम आहे. मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून ज्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट डायरेक्ट बेनिफिट ज्यांना झालाय, आज जीएसटीच्या विषयामध्ये केंद्र सरकारने काही सुधारणा केल्या, त्याचा लाभ थेट सामान्य जनतेला झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर सामान्य जनता किंवा पुणेकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतील अशी मला खात्री आहे. त्यामुळे आता समोर कोण येणार, विरोधात कोण लढणार, मग 6-7 पक्ष, तुम्ही विचार करा, 6-7 पक्ष स्वतंत्र लढल्यानंतर त्याचा फायदा हा निश्चित भारतीय जनता पार्टीलाच होणार. त्यामुळे ही युती होणार का नाही होणार, ती कशी होणार, कोण किती जागा लढणार, याची स्पष्टता आज भीतीला मी सांगणं अवघड आहे. हे राज्यातलं
आमचा जो महायुतीचा पॅटर्न आहे, हे नेते सगळे एकत्र बसतील आणि या संदर्भात निर्णय करतील. ज्या पद्धतीने आम्हाला सूचना येतील त्या पद्धतीने आम्ही इम्प्लिमेंट करू. पण 125 जागा ज्या आता आम्हाला डोळ्यासमोर दिसतात, जिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून येऊ शकतो, तिथं आम्ही त्या पद्धतीने रचना लावायला सुरुवात केली. मग तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर नेमकं आता लोकांसमोर जाणार आहात? नाही, कोणत्या मुद्द्यांवरची म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक त्या ठिकाणी नागरिकांचे जे प्रश्न असतात महापालिकेशी संबंधित, बऱ्याच वेळा असं होतं की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आपण जर पाहिल्या, लोकसभेची निवडणूक हे राष्ट्रीय मुद्द्यांवरती होती, विधानसभेच्या निवडणुकाचे मुद्दे वेगळे असतात, राज्यस्तरावरचे असतात. स्थानिक निवडणुका ह्या म्हणजे बऱ्यापैकी त्या ठिकाणचा कार्यकर्ता, त्याचा असणारा त्या भागातला जनसंपर्क, दुसरं असं की त्याच्यामध्ये पार्टी, तो कुठल्या पक्षाचा आहे, पक्षाच्या माध्यमातून त्या भागामध्ये काय काम केलं जातंय, त्या पक्षाचं राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार, याचा निश्चित उपयोग हा भारतीय जनता पार्टीला उपयोग होईल. आणि त्या माध्यमातून आम्ही पुणेकरांसाठी ज्या ज्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं पुण्यात केली आहेत, केंद्र सरकारच्या माध्यमातून जी केली आहेत, ज्याचा थेट नागरिकांना उपयोग झालाय, असे विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ. त्या भागातले काही प्रलंबित समजा विषय असतील तर त्यालाही वाचा फोडण्यासाठी, त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या नागरिकांचे हे प्रलंबित समजा काही प्रश्न असतील. पुण्यात आमचे आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, चंद्रकांत दादा पाटील राज्याचे मंत्री आहेत, माधुरीताई मिसाळ मंत्री आहेत, पुण्यामध्ये 6 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत, विधान परिषदेवरचे आमचे योगेश टिळेकर आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न कसे सोडवले जातील आणि त्याचा फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसा होईल, या दृष्टीने आम्ही संपर्क अधिकाधिक नागरिकांपर्यंत पुढच्या काळात पोहोचणं आणि संपर्कातनं समर्थन मिळवणं, यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, तुम्ही म्हणता एवढे खासदार आहेत, आमदार आहेत, पण पुण्यातले जे लोकांचे प्रश्न आहेत, रस्ते असू द्या, पाणी असू द्या, किंवा सगळ्यात मोठी समस्या आहे ती सध्या वाहतुकीची, ट्रॅफिक, ते अजूनही कुठेही सुटल्याचं दिसत नाही. मेट्रो आले आपण असं सांगतो, पण वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. आता महापालिकेनं असं सुचवलंय की जे रस्त्याचे फुटपाथ आहेत ते कमी करायचे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल, असं महापालिकेने आता काही कारणं काढलेत की ट्रॅफिक कशामुळे, आता ते फुटपाथ कमी करणार आहेत. वाहतुकीची समस्या एवढे दिवस का सुटत नाही असं तुम्हाला वाटते? एकतर पुणे शहर हे आपण पाहतोय की पुण्याची व्याप्ती वाढते, पुण्याची लोकसंख्या वाढते. पुण्यात वाहतुकीचा प्रश्न आहे का नाही तर 100% आहे. आणि पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणारे, पुण्यामध्ये नोकरी व्यवसायासाठी येणारा हा फार मोठा वर्ग वेगवेगळ्या ग्रामीण भागातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं पुण्यात येतो. त्यामुळे पुण्यावरचं जे आपण म्हणतो की हे सगळं अतिरिक्त जो भार आहे, शेवटी ह्याचं कुठंतरी नियोजन होणं, मग ते सरकारच्या माध्यमातून असेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आणि त्याचं प्लॅनिंग हे मला असं वाटतं की महापालिकेच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. पुण्यात रस्त्याच्या संदर्भात आपण म्हणता त्या पद्धतीने अनेक ठिकाणी, कारण सीएम देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा परवा दिवशी नाराजी व्यक्त केली पुण्यातल्या खड्ड्यांबाबत, यांना फोन करून, नवल किशोर राम यांना फोन करून. बरोबर आहे, आपण म्हणताय तसं 4 वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासक होतो, थेट कुठला निधी नगरसेवकांना वापरणं किंवा त्याच्यामध्ये नगरसेवकाच्या माध्यमातून थेट एखादा निधी वापरून काही काम करणं, याला मर्यादा होत्या. प्रशासनाच्या माध्यमातूनच काही नागरी प्रश्न घेऊन आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचून ते सोडवण्यासाठी प्रयत्न सुद्धा मागच्या 4 वर्षामध्ये केले गेले, पण त्याला थोड्या मर्यादा होत्या. पण आता राज्यातलं सरकार आणि महानगरपालिका यांनी एकत्र येऊन हे सगळे पुढच्या काळामध्ये प्रश्न, मॅक्सिमम प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने, मग वाहतुकीचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, हे सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. उपनगरात पाण्याचा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. काही ठिकाणी कम्पॅरेटिव्हली आपल्याला जो मागच्या वेळेस प्रश्न आपल्याला जाणवत होता त्रास, तुलनेने आता कमी आहे, पण उपनगरांमधल्या काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. शहरात जर आपण पाहिलं तर शहरात कम्पॅरेटिव्हली ह्यावेळेस तो प्रश्न जाणवला नाही. त्याचे नियोजन अधिक चांगले करण्याच्या दृष्टीने सुद्धा
प्रशासनाच्या बरोबर राहून हे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल. सर, प्रभाग रचनेवरून काही आरोप केले जात आहेत की भाजपनं महापालिका आयुक्त यांच्याशी हातमिळवणी करून जी प्रभाग रचना आहे ती मोडतोड केली आहे. मग ते अरविंद शिंदे असतील किंवा प्रशांत जगताप हे म्हणतात की आमचे प्रभाग मोठ्या स्वरूपात केले आहेत, मुद्दामन भाजपने हे हाताशी धरून केलेला आरोप केला जातो. असं प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा प्रशासनाचा असतो. म्हणजे एक तर राज्य सरकार मधले अधिकारी असतील, महानगरपालिकेमधले अधिकारी असतील, हा कुठल्या राजकीय पक्षाचा असायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीने प्रभाग रचना केली असं म्हणण्याचं काही कारण नाही. आता मी ज्या प्रभागामध्ये नगरसेवक होतो 2017ला, माझा प्रभाग याच्यामध्ये काही मोडतोड समजा झाली नाही किंवा आहे तसा राहिला, मला वाटलं म्हणून मी काही बदल करून घेतला असं होत नसतं. त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित म्हणजे निवडणूक आयोगाला अपेक्षित असणारं स्ट्रक्चर आहे की मतदारांची संख्या किती असली पाहिजे, त्याला मुख्य रस्ते किंवा नद्या ह्या सगळ्या सीमा आणि ह्याचा विचार करून ती रचना केली जाते. त्यामुळं कुठंतरी एखादं समजा थोडा भाग इकडचा तिकडे गेला तर तो भाजपाने केला असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि निवडणूक आहे, शेवटी निवडणूक लढत असताना आपण शहरामध्ये सर्वच पक्ष हे निवडणुकीला सामोरं जातात. त्यात प्रत्येकाचं समाधान होईल असं नाही. आणि हा आरोप मुळात खोटा आहे आणि चुकीचा आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काहीतरी केलं, असं असायचं कारण हा प्रशासनाचा भाग आहे. प्रशासन त्याच्यावरती काम करतं, प्रशासकीय अधिकारी त्याच्यामध्ये काम करतात, त्याच्यावर हरकती होतात, सूचना होतात आणि मग ते पूर्णत्वास जातं आणि त्याच्यानंतर रिझर्वेशन पडतात. त्यामुळे हे प्रशासकीय बाब आहे, हा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यांनी सांगितलं की न्यायालयात सुद्धा जाऊया या विरोधात. न्यायालयाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत ना. न्यायालयामध्ये जाऊन या विषयावरती आवर्जून जावं म्हणजे आता असं हे न्यायालयात गेल्यामुळं 4 वर्ष निवडणुका लांबल्यात. आता परत न्यायालयात जावं, जनता ठरवेल काय करायचं ते आणि न्यायालय पण त्या विषयात निर्णय देईल. न्यायालयीन बाब जिथं आवश्यक आहे तिथं निश्चित मला असं वाटतं की त्यांनी न्यायालयात जायला हरकत नाही. पण शेवटी हा सगळा कार्यक्रम हा शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत असतो. ती निवडणूक आपण लढायची असती आणि ती निवडणूक चांगल्या पद्धतीने कशी होईल एवढंच आपलं काम असतं. हा पूर्ण प्रशासकीय ही बाब आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जी रचना केली त्याच्यावरती यांनी आक्षेप पण घेतलेत, हरकती पण घेतल्यात. आता त्याच्यामध्ये अंतिम आपल्याला स्वरूप पाहायला मिळेल. सर, विरोधकांचं ठीक होतं, पण तुमच्याच महायुतीतील जे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवारांचे सुभाष जगताप, त्यांनी सुद्धा हा आक्षेप घेतला होता. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितलेच असतील. आता विरोधकांनी आरोप केलेला ठीक होतं, पण ह्यांनी महायुतीतले घटक जे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आरोप करतात. मी म्हणलं ना की प्रत्येकाचं शेवटी याच्यामध्ये समाधान होणं हे अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की नाही हे असं झालं पाहिजे, मला असं झालं पाहिजे असं वाटतं, तर त्यांना असं वाटतं की हे असं नाही तसं झालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकजण याच्यावरती आपलं मत मांडणार आणि हे सगळं मांडल्यानंतर हे सगळं जेव्हा पूर्णत्वास जाईल त्यावेळेस निवडणूक घोषणा होईल. त्यानंतर प्रत्येकजण कामाला लागतील. हे आक्षेप, हरकती, सूचना, आपलं म्हणणं हे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर, पुढचा प्रश्न आहे की कुठेतरी भाजप तुमच्या महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यासोबत जुळून घेताना दिसत नाहीये. असं असायचं काही कारण नाही. आम्ही लोकसभा एकत्र लढलो, आम्ही विधानसभा एकत्र लढलो आणि जिथं समजा राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथंही आम्ही भारतीय जनता पार्टीचं युनिट तेवढ्याच ताकदीने आम्ही तिथं कामाला लावलो. लोकसभेला भाजपाचे समजा महायुती म्हणून भाजपाचे मुरलीधर अण्णा मोहोळ हे लोकसभेचे उमेदवार होते, तिथं ते आमच्यासोबत होते. त्यामुळे असं असायचं काही कारण नाही. आम्ही महायुती हा एकदम म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड आहे. त्यामुळे असं कोणी म्हणलं की हे वेगळे आहेत ते वेगळे आहेत असं असायचं काही कारण नाही. आम्ही एकत्र आहोत. पक्ष म्हणून आमच्या स्वतंत्र विचारधारा असतील, आम्ही स्वतंत्र काम करत असो, पण राज्यामध्ये महायुती म्हणूनच सरकार काम करतंय. देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे या राज्याचे नेते आहेत आणि या तिघांच्याही नेतृत्वाखाली राज्यातलं सरकार काम करतंय. सर, 2017 मधील किती माजी नगरसेवकांना तुम्ही रिपीट उमेदवारी देणार? अजून त्याला
रिझर्वेशन्स पाडायचे आहेत, आरक्षणे काय काय पडतात, त्या जागेवरती कोण कपॅसिटीचा आहे. एकेका जागांसाठी अशी परिस्थिती आहे की आता भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांची पण मोठ्या प्रमाणामध्ये रीग आहे. काम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत, प्रत्येकाला इच्छा असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे याच्यात निवडून येण्याची क्षमता, ज्याचं भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी केलेलं काम आणि लोकांमध्ये असणारी त्याची प्रतिमा, हा सगळा विचार करून भारतीय जनता पार्टी, आमची एक कोर कमिटी असते, यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कोणा एकट्या दुकट्याचा नसतो. या कमिटीच्या माध्यमातून ही नावं निश्चित होतात, प्रदेश स्तरावरती ही पाठवली जातात आणि मग अंतिम निर्णय होतो. त्यामुळे याला एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला आम्ही सामोरं जाऊ. तुम्ही म्हणला की तुमच्यात बरेच एका ठिकाणी स्पर्धक आहे, ते उद्या बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात किंवा अपक्षही सुद्धा लढू शकतात, याचा फटका तुम्हाला कुठेतरी बसू शकतो. भारतीय जनता पार्टी ही बंडखोर विचाराची नाहीये, बंडखोरी होणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते हे निश्चित प्रयत्न करत असतात. त्यामुळं ही स्पर्धा आहे, प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. जो 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष काम करतो, त्या प्रत्येकाला वाटत असतं की मला इथं निवडणूक लढता आली पाहिजे, पण संधी कोणाला तरी एकाला मिळते. त्यामुळं हे निर्णय अजून टप्प्याटप्प्यामध्ये होतील, त्याची एक सिस्टीम असते, त्या पद्धतीने आम्ही सामोरं जाऊ. तर तुम्ही स्वतः निवडणूक लढणार आहात? पार्टीने सांगितलं तर. ओके. अजून एक प्रश्न आहे की जे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत आबा बागुल आणि त्यांचा मुलगा हेमंत बागुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत शरद पवारांचे बापूसाहेब पठारे, त्यांचा एक मुलगा, हे भाजपात येणार असल्याची चर्चा आहे. असे शरद पवार भाजपामध्ये येणार अशी पण चर्चा होती आणि बापूसाहेब पठारेंचा मुलगा येणार अशी पण चर्चा होती. या चर्चा अशा होत असतात, या वावटळी असतात. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला घ्यायचं हा पण अधिकार आमच्या प्रदेश अध्यक्षांना असतो आणि अशा चर्चा होत असतात. प्रत्येक इलेक्शन आली की हे भाजपमध्ये येणार, हे तिकडं जाणार, हा या पक्षातला इकडे येणार, अशा चर्चा होत असतात. आणि मोदीजींच्या कामावरती विश्वास ठेवून, मोदीजींच्या माध्यमातून जे सरकारने काम केले, राज्यात देवेंद्रजींचं नेतृत्व आहे, त्याच्या माध्यमातून जे उभं राहिलेलं काम आहे, त्यामुळं अनेक पक्षांमधल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यावं अशी इच्छा ही स्वाभाविक आहे. आम्ही सुद्धा पाहतो, खूप लोक म्हणतात की आम्हाला सुद्धा तुमच्याबरोबर काम करायचंय, या पक्षामध्ये काम करायचंय. त्यामुळे अशा सर्व मंडळींचं स्वागत आहे. आता पार्टीत आल्यानंतर तिकीट कुणाला द्यायचं हा मात्र अधिकार प्रदेश भारतीय जनता पार्टीला आहे. अजून किती लोक वेटिंगवर आहेत? नाही, असं काही नाही. मी म्हणलं ना की शेवटी इथं स्काय इज नो लिमिट. तसं आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये यायची खूप लोकांची इच्छा आहे, पण याचा अर्थ असा नाही की आलेल्या प्रत्येकालाच उमेदवारी मिळते. पक्षाच्या कामासाठी यावं, पक्षात काम करावं, पक्षाच्या विचारांचं काम करावं, संघटनेत काम करावं. निवडणूक कुणी लढवायची आणि नाही किंवा याचा निर्णय हा राज्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते घेतील. सर, आता एक लास्टचा प्रश्न, जो तुमचा वॉर्ड आहे तिथे लोकमान्य नगर जी म्हाडाची वसाहत आहे, तिथं काही दिवसांपासून तिथले स्थानिक नागरिक आणि जे कसब्याचे आमदार आहेत हेमंत रासने यांच्यात काही तर वाद चालू आहे की नागरिकांचं मत आहे की आम्हाला एकल पद्धतीने करू द्या, तसेच हेमंत रासने यांचं मत आहे की एकत्रितपणे तिथला विकास करू द्या. याबद्दल तुमची भूमिका काय आहे नेमकी? तिथल्या नागरिकांमधले दोन्ही मतप्रवाह समोर आलेले आपण पाहिले आणि या विषयात मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्याशी संवाद साधला. त्यांना या विषयात मी स्वतः निवेदन दिलंय आणि त्यांना मी विनंती केली की आपणच या विषयात लक्ष घालावं, तिथल्या नागरिकांशी चर्चा करावी, त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी आणि लोकांच्या मनामध्ये जे आहे त्या दृष्टीने लोकांना जे हवंय ते आपल्या माध्यमातून देण्यासाठी आपण या विषयामधला निर्णय करावा अशी विनंती मी देवेंद्रजींना केली आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी या विषयामध्ये सकारात्मक निर्णय घेतील. धन्यवाद सर चर्चा केल्याबद्दल. ओके.